ओटिंग करायला गेली होती सकाळीच आणि ओटिंग करून आली. त्यानंतर मी चवळीची भाजी करायला घेतली. मिरची, लसूण आणि टमॅटो फक्त टाकून आणि त्यानंतर चवळी झाकून ठेवली आणि पाणी आटेपर्यंत ठेवली. मी राजश्री, तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज माझा डेली ब्लॉगच टाकणार आहे. ओटिंगला जाऊन आली, सकाळीच ओटिंग केलं आहे, डन केलं आहे बघा. आणि ओटिंग करून आल्यानंतर मी पटपट ज्वारीचं म्हणजे गहू आणि ज्वारीचं सोबत टाकलं होतं दळण. तर गव्हाचं मिळालं कालच रात्रीच मिळालं, पण ज्वारीचं झालंच नव्हतं. मग तो म्हटला की उद्या सकाळी घेऊन जा. तर मी आता घेऊन आली येताच आणि त्यानंतर मी चहाने बिस्किट खाल्ला, चिवडा खाल्ला आणि त्यानंतर मी आता भाजी आणि भाकरी करून घेणार आहे आणि चपाती पण करून घेणार आहे. चपाती थोडी डुगू आणि रोचिष्णूसाठी आणि भाकरी आमच्या दोघींसाठी. हे तर गेलेत नेपाळला, तर ह्यांच्यासाठी काही जेवण बनवायची गरज नाही. अजून सुद्धा ट्रेनमध्येच आहेत. आता बघू कधी पोचतात ते, आज पोचतीलच. त्यानंतर भाजी शिजायला घातली आहे. हे बघा, आई गेलेत आता ओटिंग करायलाच आणि त्या येतील तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते, कारण त्यांना कामाला जायचं आहे आणि त्यांना टिफिन त्यांचा बनवायचा आहे म्हणून. तर मग मी म्हटलं आता छानपैकी असं भाकरी वगैरे करून घेते पटापट. आधी भाकरी करून घेते, कारण त्या जरी गेल्या खाऊन तरी नंतर चपाती वगैरे करून घेते, कारण एवढ्या लवकर तर ती मुलं खात नाही. आणि त्यानंतर मग ते झालं सर्व की मला कामं करायचे घरातले, जे काही कपडे वगैरे धुवायचं आहे, कपडे धुवायचे, भांडे घासायचे, लादी जे की रोजचंच आपलं आहे ते. आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे. चला, तर नंतर पुढे भेटते. तर भाजी झाल्याच्या नंतर मी भाकरी करायला घेतल्या आणि भाकरी माझ्या खूप छान बनतात, अगदी फुगतात छानपैकी. तर इथे मी पाणी लावून घेते आणि थोडंसं टाईम झाल्यानंतर मी भाकरी उलटून घेऊन, खूप छान बनते माझी भाकरी. मला आवडते, म्हणजे सर्वांनाच आवडते आणि खूप रात्रभर दिवसभर दुसऱ्या दिवशी देखील चांगली राहते, अशा नरमच राहते. तर अशा प्रकारे मी मळून घेते आणि त्यानंतर भाकरी करून घेते. अशा प्रकारे तुम्ही देखील अशीच करत असणार, पण माझ्या भाकरी सर्वांनाच खूप आवडतात. तर इथे मी भाकरीचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतर मी चपाती देखील करणार आहे. चपाती पण वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी. तर इथे 3 भाकरी करून घेतल्या आणि थोडंसं देवाला देखील तिथे ठेवलं, कारण 3 भाकरी करत नाहीत म्हणून. तर अशा प्रकारे छानपैकी अशी भाकरी भाजून घ्यायच्या. आधी देखील मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये लॉंगमध्ये नाही टाकलं, पण शॉर्ट्समध्ये नक्की टाकलं होतं व्हिडिओ. ते देखील तुम्ही बघू शकता, डिटेलमध्ये आहे. आणि किती प्रकारच्या चपात्याच्या घड्या घालून वेगवेगळ्या टाईपने देखील आपण चपाती करू शकता, त्याचा देखील व्हिडिओ मी टाकला आहे. आणि त्यानंतर ही भाकरी बघा अशा प्रकारे भाजले ना, चारी बाजूने सर्वेकडून भाजले ना, तर खूप छान अशी बनते. कच्ची बिलकुल राहू द्यायची नाही, कारण बिलकुल खूप आवडत नाहीये म्हणून. आणि त्यानंतर मी भाकरी झाल्याच्या नंतर चपातीचं पण पीठ मळून घेणार आणि चपाती वेगळ्या पद्धतीने करते. दरवेळेसच मी वेगवेगळ्या पद्धतीने करते. मी चपातीसाठी मल्टीग्रेन बनवून ठेवलं होतं, जसं की आपल्याकडे ओट्स आहेत, मूग आहे, मटकी आहे, चणे आहेत, सगळे कडधान्य. नंतर एक्स्ट्रा काय सोयाबीन वगैरे तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता, मुगाची डाळ टाकू शकता, मसूरची डाळ टाकू शकता. सगळ्या डाळी वगैरे मिक्स करून एक पीठ वेगळं दळून आणायचं आणि गव्हाचं पीठ 2 वाटी जरी घेतलं तर 1 वाटी तुम्ही हे कडधान्याचं पीठ घेऊन मिक्स करून टाकू शकता. हे मुलांसाठी आणि प्रत्येक जणांसाठीच खूप छान आहे. असं आता कशी थंडी देखील आली आहे, थंडी खूप जास्त ह्यावेळेस वाटते मला तर, त्यामुळे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे, हेल्दी आहे आणि गरम पण पडणार नाही, पौष्टिक आहे. नुसती चपाती देखील खाल्ली तरी मुलांसाठी खूप छान आहे ते, असं मला वाटतं. आणि माझ्या इथे भाकरी झाल्या आहेत, 2 भाकरी झाल्या, एक लास्टवाली भाकर टाकून घेते आणि त्यानंतर मी चपातीचं पीठ करून घेणार आहे. आणि इथे ना ही चपाती कोणासाठी छोटी, तर ही माझ्या डुग्गूला खूप आवडते म्हणून डुग्गूसाठी बनवली आहे. प्रत्येक वेळेस अशीच बनवते. आणि ते मी आता 2 वाटी पीठ घेणार आहे. जास्त थोडंसं घेतलं तरी तुमच्या हिशोबानुसार तुम्ही घ्या. आणि आता बघा भाकरी करून झाल्या आणि भाजी ही करून झाली आहे. तर थोडीशीच बनवली, निम्मी भाजी मी अशी
चपातीमध्ये टाकणार आहे. तर ही भाजी मी पाण्यामध्ये थोडीशी बॉईल करून घेतली. त्यानंतर ती मिक्स करून मळून घेतला. आता याला बंदूकचा शेप पाहिजे होता म्हणून बंदूकचा शेप बनवून दिला आणि त्यानंतर त्या बंदूकच्या शेपमध्ये अंडा टाकून रोटेशनसाठी चपाती बनवली. कारण असे त्यांना इनोव्हेटिव्ह असं वेगवेगळं काहीतरी पाहिजे त्याने ते खातात. आणि असं बनवलं की त्यांच्या तोंडात बरोबर जातं की असं वेगळं काहीतरी युनिक काही पण बनवून देते मी त्यांच्यासाठी. अशी देखील व्हिडिओ मी अपलोड केला होता, तुम्ही नक्की पाहू शकता. त्यानंतर त्यांना दिलं. त्यानंतर दुपारी मी मच्छी घेतली होती. रोजिशला खूप मच्छी आवडते म्हणून घेतली होती आणि आम्ही सुद्धा खाणारच होतो. आमच्यासाठी मांदेली घेतली आणि रोजिशला. तर मी इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. मी आता मगाशी रेस्ट केला, जेवण वगैरे बनवलं, कपडे भांडी करून घेतले. त्यानंतर फिश आली होती. मग रोजिशला खूप आवडते त्यामुळे मी फिश घेतले आहे. इथे मी दाखवते तुम्हाला. इथे बघा, अशी दाखवल्याप्रमाणे हे मी फिश धुवून घेतली होती, मॅरिनेट केलं. अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ लावून घेतलं आहे आणि मॅरिनेट करून ठेवली होती. ही मांदेली घेतली आहे आणि ही मुशी घेतली आहे. फर्स्ट टाइमच मुशी घेतली आणि बनवून घेते. आता याच्यासाठी मी चिंच भिजत घातला आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहे. आधीचा फिश पण टाकली होती मी, तर हे याच्या म्हणजे फिशचा व्हिडिओ टाकला होता ना. आता हे कांदा, टमॅटो आणि मिरची वाटून घेतली आहे आणि इथे भात टाकला आहे, थोडासा टाकला आहे आणि इथे मी आता फिश फ्राय करायला घेणार आहे. आता वेगळीच जरा फिश करून घेणार आहे मम्मीच्याच पद्धतीने. आणि आधी माझ्या सासूची पद्धत खूप छान आहे, म्हणजे आवडते मला. मस्त असं चिंच वगैरे टाकून मी टाकला होता व्हिडिओ, खूप जुना आहे तो. वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकेन. आणि त्यानंतर मी हे आवरून घेते आणि नंतर तुम्हाला परत मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने हे वेगळे टाईपने फिश बनवणार आहे. इथे मी रवा घेऊन मांदेलीला आधीच मॅरिनेट करून घेतलं होतं. त्यानंतर मी रव्यामध्ये हे करून कोट करून ते मांदेली फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर मांदेली छानपैकी फ्राय झाल्याच्या नंतर मी ते देखील फ्राय करून घेणार. मुशी ती फर्स्ट टाइमच घेतली होती मी, मला माहिती नव्हतं कशी लागते आणि कशी बनवतात ते देखील. पण तो मच्छीवालाच म्हटला की छान बनते, मुलांना खूप आवडेल, काटा वगैरे नसतो म्हणून मी घेतले. खरंच काटा वगैरे बिलकुल नाहीये आणि छान लागते. एवढं म्हणजे एवढी मला आवडले नाही, पण रोजिशला आवडले म्हटल्यास मी दरवेळेस घेणार आहे त्याच्यासाठी. तर त्यानंतर मी हे फ्राय करून घेतलं आणि सेम मटन सारखंच बनलं होतं ते. म्हणजे ना असं मी टाकलं ना तर फुगत होतं असं. आणि प्रत्येक म्हणजे ना तुम्ही पण बनवतात असाल का, तर मग मला पण रेसिपी सांगाल का ह्या मुशी कशी बनवता तुम्ही, कशी बनवता तसं. आता मी कढी बनवून घेते. ते तेल आणि कढीपत्ता घेतला आहे. तडतडल्यास असा मसाला टाकणार आहे. हा मसाला फक्त कांदा आणि टोमॅटोचाच आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची आहे. म्हणजे अशी वेगळ्या पद्धतीने करते आणि माझी मम्मीची पद्धत तुम्हाला एक दिवशी नक्की दाखवेल. खूप छान बनवते ती आणि 5-10 मिनिटांमध्ये तिची मच्छीचं कालवण, मच्छी फ्राय सगळं तयार होतं. तुम्हाला एकदा नक्की दाखवून देईन. आता हा जिंजर गार्लिक पेस्ट वापरते कारण घाईमध्ये मी अद्रक लसूण पेस्ट बनवलीच नव्हती आणि मी घरगुतीच बनवते, मला बाहेरचे जास्त आवडत नाही. तर इथे ना मोबाईल जरा जवळच असल्यामुळे खूप हीट होत होता म्हणून तो सारखा बंद होत होता. त्यानंतर मी मच्छी फ्राय करून टाकली आणि मिक्स मच्छी टाकली यावेळेस. म्हटलं बघू ट्राय करून कसं लागतं असं. आणि थोडंसंच रस्सा बनवला, जे की मी आणि माझी सासू फक्त आम्ही दोघीच होतो म्हणून. आणि मुलं, तो तर रोजिशनू मच्छी फ्रायच नुसतं खातो चपातीसोबत. डुगू तर नुसतं चपाती किंवा भाकर खातो. त्यानंतर चिंचाचं पाणी टाकते. यावेळेस मी चिंचाचं पाणी जरा जास्त टाकते, टेम्पटिंग असं लागावं म्हणून. आणि इथे भात माझा तयार झाला आहे, मच्छी फ्राय देखील तयार झाले आहे आणि इथे करी देखील थोडीशी तयार झाली आहे. आणि त्यानंतर सगळं माझं काम आवरून झालं आहे. मी पूर्णाचं काम करून त्यानंतर ही भांडी घासून ठेवली. भांडी लावायची आहे, सुकल्यानंतर मी लावून घेणार आहे, उद्यासाठी टेन्शन नको म्हणून. त्यानंतर मी मुलांसोबत त्यांना म्हटलं अभ्यास करून घ्या आणि ते अभ्यास करतायत. आणि मी देखील माझं यूट्यूबचं काम लिहित आहे, जे की स्क्रिप्ट वगैरे काय देखील लिहायचं असेल ते मी लिहून घेते. आणि डुग्गू वाचन करतो डुग्गूला आणि रोजिशला खूप छान अभ्यास येतो. म्हणजे एकाने मला कमेंट टाकली होती, मी पूजा कशी करते असं मी व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये एकाने कमेंट टाकली होती की मुलांना आधी शिकवतात कसे ते सांगा. तर एकदा मी हा पण व्हिडिओ नक्की टाकणार आहे की मुलांना मी शिकवलं कसं आहे आणि कशी माझी मुलं बोलतात त्याच्यानुसार.
तर मी अशाच प्रकारे माझ्या मुलांना देखील शिकवते आणि खूप छान शिकवलं आहे त्यांना मी, असं मला वाटतं. बाकीचे तुम्ही या आणि तुम्ही कधी त्यांना विचारा आणि त्यांना प्रश्न टाका. कोणते देखील प्रश्नांचं उत्तर ते लगेच देतील. हा छोटावाला देखील स्कूलमध्ये जात नाही, बालवाडीत जातो तो. तरी देखील त्याला सगळं उजळणी वगैरे ABCD कोणती नावं आहेत, कोणता कलर आहे, सगळं त्याला येतं. त्याला तुम्ही नक्की विचारा. खूप छान तो लहानपणीपासून दोघांनाही मी शिकवते. आणि रोजिष्णू लहान देखील होता ना, तेव्हा देखील मी त्याला खूप छानपैकी शिकवलेलं आहे आणि त्यांना दोघांना देखील येतं. आपण आपलं तोंड देखील चालू ठेवलं ना लहान आहे तोपर्यंत, तेव्हापासूनच ते त्यांना येतं. असं नाही की त्यांच्यावर डिपेंड नाही ठेवायचं की त्यांनाच यायला पाहिजे, असं काही नाही. तर इथे माझा हा ब्लॉग मी पूर्ण टाकला आहे दिवसभराचा आणि नक्की मी पुढे देखील प्रयत्न करेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला की मी ब्लॉग टाकू की नको आणि अजून कोणते कोणते व्हिडिओ हवे असतील ते मला कमेंटमध्ये सांगेल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटते मी. तोपर्यंत बाय बाय.